हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 11 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप मोठा धमाका झाला आहे. फ्रेंड्स, मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की शौर्य आणि अर्पिता या दोघांचा साखरपुडा जमला आहे आणि आठवड्याभरातच त्यांचा साखरपुडा होणार आहे. त्यामुळे शौर्य हा खूप दुःखी होता आणि मग त्यानंतर कुमुदिनी आणि ऊर्जा या दोघींची भेट झाली. शौर्यने आजीला विचारलं की तुला ऊर्जा आवडली की नाही. आजीने विचारलं, तुला ऊर्जा आवडते का? आणि मग शौर्याने सांगितलं, हो, ऊर्जावर माझं प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. माझं अर्पितावर प्रेम नाही आहे. आणि मग आजीने त्याला वचन दिलं आहे, तू या साखरपुड्याची काळजी करू नको, ते माझ्यावर सोपव. तुझा आणि अर्पिताचा साखरपुडा होणार नाही. म्हणजेच आता कुमुदिनी, आईसाहेब अर्पिता आणि शौर्याचा साखरपुडा मोडणार आहे. मग त्यांना हे कसं जमेल? आता काय मोठा ट्विस्ट येईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आईसाहेब म्हणजेच कुमुदिनी ऊर्जाला सांगते, तुम्हाला ते CCTV फुटेज मिळालं ना की लगेचच तुम्ही FIR रजिस्टर करा. तर ऊर्जा ही क्षणभर विचार करते आणि म्हणते, नाही मॅडम, तसं नाही करता येणार. कारण जर मी तो पुरावा मिळवला आणि पोलिसांसमोर सादर केला तर कोर्टात तो पुरावा टिकणार नाही. त्यामुळे मला तो पुरावा हातात मिळाल्यानंतर, ते CCTV फुटेज हातात मिळाल्यानंतर पोलिसांना कॉल करावा लागेल आणि मग पोलीस तेथे येतील. त्याच ठिकाणी मी त्यांना पंचनामा करायला सांगेल आणि पोलिसांच्या हातात मी तो पुरावा देऊन टाकेल, त्यांच्या स्वाधीन करेल. हे ऐकून कुमुदिनी खूप खुश होते आणि मग शौर्य म्हणतो, कारण मॅडम, कोर्टाने जी तपासाची ऑर्डर दिली आहे ना, ती पोलिसांना दिली आहे, ऊर्जाला नाही दिली आहे. त्यामुळे ऊर्जा या प्रकरणाचा तपास नाही करू शकत. ती फक्त पुरावे शोधू शकते. पण आपल्याला पोलिसांची प्रोसिजर ही फॉलो करावीच लागणार आहे आणि मग कोर्टासमोर हा पुरावा ठेवावा लागेल. हे ऐकून आजी खूप खुश होते आणि स्माईल करू लागते. ऊर्जा तिला विचारते, आजी, मला कळलंय, तुम्ही माझी परीक्षा घेत होतात ना? कुमुदिनी म्हणते, हो, मी तुझी परीक्षाच घेत होते. कारण कधीकधी उत्साहात आहे ना, आपण अशा चुका करतो आणि अशा चुकाच कोर्टात खूप महाग पडू शकतात. पण माझा आता तुझ्यावर पूर्ण विश्वास बसलाय की तू यानंतर अशा चुका करणार नाही, तू चुकणार नाहीस. ऊर्जाला खूप आनंद होतो आणि मग आजी ही ऊर्जाचा हात हातात घेते. तेव्हा शौर्य म्हणतो, ही ना खूप गोड आहे. तर ऊर्जा ही शौर्याकडे आश्चर्याने पाहते की शौर्य हिला मॅडम म्हणायचं सोडून अरे तुरे का करतोय? तर शौर्य म्हणतो, ही म्हणजे तू. ऊर्जा आहे ना खूप गोड आहे, तिचा स्वभाव खूप गोड आहे, ती खूप हुशार आहे. आजी म्हणते, हो हो, मला सुद्धा हे कळलंय आणि तुम्ही दोघे माझ्यासाठी सारखेच आहात. ऊर्जा आता ही आजीकडे पाहू लागते की तुम्ही दोघे माझ्यासाठी सारखे आहात म्हणजे? तर आजी सांगते, तुम्ही दोघे म्हणजे हा सुद्धा माझ्यासमोरच वकिली शिकलाय ना, आणि आता मी सुद्धा तुला तुझ्या पहिल्या केससाठी मदत करते. आणि मग ऊर्जा, शौर्य आणि आजी तिघी एकमेकींशी शान गप्पा मारतात. आजी म्हणते, मी आता जाते, मला उशीर झालाय. तर ऊर्जा तिला चहा पिऊन जायला सांगते. आजी त्यासाठी नकार देते. मग ऊर्जा आजीला म्हणते, माझ्या घरी चला, माझी आई आता घरीच असेल. तर शौर्य म्हणतो, हो हो, तिच्या आईचा स्वभाव सुद्धा अगदी तिच्यासारखाच गोड आहे. आजी म्हणते, नाही, पुन्हा कधीतरी, आता मला जावं लागेल. आणि मग शौर्य हा कुमुदिनीच्या ड्रायव्हरला म्हणतो, रवी दादा यांना घरी सोडा. आणि ऊर्जा पुन्हा एकदा शौर्यकडे आश्चर्याने पाहते की तुला त्यांच्या ड्रायव्हरचं सुद्धा नाव माहिती आहे का? तर शौर्य आजीलाच विचारतो, रवी दादाच नाव आहे ना तुमच्या ड्रायव्हरचं? तर आजी त्याला जोरात चिमटा काढते आणि म्हणते, हो, रवी दादाच आहे. शौर्य आजीच्या गाडीचा दरवाजा उघडतो, आजी गाडीत बसते. शौर्य तिला गपचूप विचारतो, आवडली का तुला ऊर्जा? तर आजी म्हणते, घरी चल, घरी आल्यावर तुला सांगते. शौर्य म्हणतो, नाही नाही, आत्ताच सांग. आजी म्हणते, आत्ता नाही, घरी आल्यावर, बाय. असं म्हणून आजी तेथून निघून जाते. शौर्य खूप खुश असतो. ऊर्जा त्याला म्हणते, शौर्य, आता मॅडम गेले आहेत, आता तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तू माझ्यासाठी एवढं का करतोस? आणि शौर्याकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. खरं सांगायचं तर त्याच्याकडे या प्रश्नाचं उत्तर आहे आणि ते आपल्याला सुद्धा माहिती आहे की शौर्याचं ऊर्जावर प्रेम आहे. त्यामुळे तो तिच्यासाठी हे सगळं करतोय. परंतु आता तो ऊर्जाला समोरासमोर हे नाही सांगू शकत, त्यामुळे तो गप्प बसतो. तर इकडे हर्षवर्धन भजनवर खूप चिडतो आणि त्याला जाब विचारतो, खरं खरं सांग, शिर्केंच्या बंगल्याच्या आजूबाजूला कोठेच CCTV नाही आहे का? तर भजन काहीच उत्तर देत नाही, कारण त्याने हे चेकच केलेलं नसतं आणि तो गप्प बसतो.
हर्षवर्धन चिडून विचारतो, भजन तू गप्पच बसणार आहे का? कधी शिकणार आहे तू? तुला काडीची अक्कल नाहीये. मी तुला जे विचारतोय ना त्याचं उत्तर दे. आणि जर तुला उत्तर माहीत नसेल तर संपूर्ण एरिया स्कॅन कर. त्यांच्या आजूबाजूला चौकात कोठे CCTV कॅमेरा आहे का? हे फुटेज नेमकं काय आहे? आणि जर ते CCTV फुटेजबद्दलच बोलत असतील तर सगळ्यात आधी ते इन्स्पेक्टर गोळगुत्तेला बोलवतील, त्याला पंचनामा करायला सांगतील आणि त्याच्या हातात हे CCTV फुटेज देतील. त्याशिवाय त्यांचा हा पुरावा कोर्टात मान्य होणार नाही. त्यामुळे त्या इन्स्पेक्टर मानेला सांग, कडी नजर ठेवायला सांग आणि हे सगळं मला लवकरात लवकर कळायला पाहिजे. तुला ही केस काय साधीसुधी वाटली का? या केसला चिल्लर केस समजू नको, नाहीतर ती ऊर्जा शिंदे ना आपल्याला मोठा धमाका देईल, हे लक्षात ठेव. भजन चांगलाच घाबरतो. हर्षवर्धन रागारागाने फोन कट करतो आणि विचार करतो, ही ऊर्जा शिंदे काही शांत बसणारी नाहीये. मला सुद्धा आता शांत बसून चालणार नाही. मला सुद्धा या केसकडे पर्सनली लक्ष घालावंच लागेल, असा विचार हर्षवर्धन करतो. तर इकडे ऊर्जा आणि शौर्य हे दोघेही बाकड्यावर बसतात आणि या चहावाल्याला चहा द्यायला सांगतात. तर या चहावाल्याच्या स्टॉलचं नाव चाय चुई खारी खुरी असं असतं. हे पाहून शौर्याला आश्चर्य वाटतं आणि शौर्य म्हणतो, या स्टॉलचं नाव काहीतरी वेगळंच आहे. तर ऊर्जा सांगते, हो, हा मुलगा खूप मेहनती आहे. त्याला कोर्टाच्या समोर हा चहाचा गाडा टाकायचा होता, पण तेथे काही दुसऱ्या लोकांनी त्याला त्रास दिला, त्याला चहाची गाडी नाही टाकू दिली. म्हणून मी येथील पोलीस कॉन्स्टेबलबरोबर बोलले आणि त्याला येथे गाडी टाकण्याची परमिशन मिळवून दिली. हे ऐकून शौर्याला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो, खरंच ऊर्जा, तू सगळ्यांचा किती विचार करतेस? तर ऊर्जा म्हणते, हो, मी तर विचार करते, पण तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. तू माझ्यासाठी एवढं सगळं का करतोस? याचं नेमकं कारण तरी काय? तू याच्या आधी मला खूप वेळेस मदत केली आहे आणि आज इतक्या सिनियर ॲडव्होकेटला घेऊन आलास मला मार्गदर्शन करायला. खरं खरं सांग मला, तू हे सगळं का करतोय? आणि शौर्यला आठवतं की आज सकाळीच त्याचा आणि अर्पिताचा साखरपुडा ठरलाय. त्यामुळे शौर्य खूप दुःखी होतो आणि ऊर्जाला सांगतो, कारण तुझ्यासारखी मुलगी आजपर्यंत मला कधी भेटलीच नाहीये. ऊर्जा, तुला खरं खरं सांगतो, आजपर्यंत मी अनेक लोकांना भेटलोय, पण तुझ्यासारखं निर्मळ मन कोणाचंच नाहीये. तू सगळ्यांना मदत करतेस, कोणाकडून फी घेत नाही, पद्मासाठी एवढं करतेस, अन्यायाविरुद्ध लढते, सत्याच्या बाजूने उभी राहतेस, स्वतःचा विचार करत नाही, दुसऱ्यांचा विचार करते. आता हेच पाहना, हा चहावाला, याचा आणि तुझा काय संबंध? तरीसुद्धा तू त्याच्यासाठी एवढं काहीतरी केलं आणि तुझ्यासारख्या निर्मळ मनाची मुलगी मला माझी मैत्रीण म्हणून हवी आहे. खरं सांगायचं तर मला जास्त मित्र नाहीये, मी त्यातला नाहीये, पण तुझी मैत्री माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ती आयुष्यभर माझ्याबरोबर असावी अशी माझी इच्छा आहे. शौर्य हा ऊर्जाबद्दल खूप भरभरून बोलतो आणि ऊर्जा ही त्याला किती महत्त्वाची आहे असंच तिला सांगत असतो. पण तो फक्त एवढंच बोलत नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे. ते सोडून तो ऊर्जाचं खूप कौतुक करतो, ऊर्जाबद्दल सगळं तिला सांगतो आणि तेवढ्यात हा चहावाला चहा आणि खारी घेऊन येतो आणि म्हणतो, ही घ्या माझी चायचुई खारी खुरी. शौर्य त्याला विचारतो, तुझ्या या स्टॉलचं नाव तर काहीतरी वेगळंच आहे. तर हा चहावाला सांगतो, त्याची स्टोरी खूप मोठी आहे. मला आहे ना एक चायनीजचं रेस्टॉरंट उघडायचं होतं, पण आपलं बजेट एवढं नव्हतं, फक्त चहाच्या गाडीचंच बजेट होतं. म्हणून मी ते चायनीज नाव येथे वापरलं, चाय चुई. आणि मग माझा मित्र मला म्हणाला, मी तुला खारी पुरवत जाईल, आणि मग त्याचं नावसुद्धा टाकलं खारी खुरी. त्याची खारी खूप भारी असते आणि तो आपली संपूर्ण करम कहाणी या दोघांना सांगतो. त्यामुळे शौर्य आणि ऊर्जा खूप खुश होतात. चहावाला त्याच्या जागेवर जातो, तर ऊर्जा या चहामध्ये चहाच्या कपात खारी बुडवते आणि खाते. तिला ही खारी खूप आवडत असते. शौर्य तिच्याकडे आश्चर्याने पाहतो आणि पाहतच राहतो आणि ऊर्जा ही खारी खातच राहते. ती शौर्यला म्हणते, शौर्य, ही ना जगातली बेस्ट खारी आहे, मला तर खूप आवडते, मी रोज खाते. आणि शौर्य तिच्याकडे पाहतच राहतो, पण तो खारी नाही खात, तो फक्त चहा पितो. आणि ऊर्जा तिची खारी संपवते आणि शौर्यला विचारते, अरे तू खारी नाही खाल्लीस का? शौर्य म्हणतो, नाही, मला नाही खायची. आणि ऊर्जा त्याचीही खारी खाऊ लागते. तर शौर्य तिला म्हणतो, अगं थांब, ही खारी म्हणजे मैदा आहे, मैदा, शरीरासाठी हेल्दी नसतं ते. तर ऊर्जा चिडून म्हणते, ए गप रे, काय हेल्दी नसतं? ही जगातली सगळ्यात हेल्दी गोष्ट आहे आणि आपल्याला जे आवडतं ना ते जगातलं सगळ्यात जास्त हेल्दी असतं. ते खायचं, खुश राहायचं, शरीरसुद्धा चांगलं राहतं. आणि ऊर्जाचं हे लॉजिक शौर्याला खूप आवडतं. ऊर्जा
त्याच्यासमोर ही खारी खात असते आणि शौर्य तिच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि ही खारी खाता खाता थोडीशी खारी ऊर्जाच्या ओठांवर लागते. शौर्य तिला सांगतो, तुझ्या ओठांना ही खारी लागलीये. पण ऊर्जा ही गाल पुसते, पण तिला कळतच नाही की खारी कोठे लागलीये. आणि मग शौर्य तिच्या ओठांवरून हा खारीचा छोटासा तुकडा घेतो आणि चक्क तिच्या समोरच हा उष्टा तुकडा तो स्वतः खाऊन टाकतो. ऊर्जा त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. शौर्य आणि ऊर्जाचा हा रोमॅन्टिक सीन खूपच भारी आहे. आणि बॅकग्राऊंडमध्ये वचन दिले तू मला या मालिकेचं टायटल सॉन्ग शीर्षक गीत सुरू होतं. हे गाणं सुद्धा एक नंबर आहे, यात शंका नाही. आणि हा सीन सुद्धा खूप भारी झाला आहे. ऊर्जा आणि शौर्य एकमेकांकडे पाहतच राहतात. शौर्यने हा उष्टा खारीचा तुकडा खाल्ल्यानंतर शौर्य ऊर्जाचा हात हातात घेतो. ऊर्जा त्याच्याकडे पाहतच राहते आणि शौर्य तिला म्हणतो, ऊर्जा मला तू खूप आवडतेस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि ऊर्जा ही सुद्धा त्याला चक्क आय लव्ह यू टू म्हणते, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे असं म्हणते. त्यामुळे शौर्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. तो खूप खुश होतो. पण तेवढ्यात त्याची तंद्री तुटते. हा सगळा त्याचा भास असतो. आणि ऊर्जा त्याला विचारते, शौर्य काय झालंय, तू स्वतःचाच हात का पकडलाय? शौर्याच्या लक्षात येतं की त्याने ऊर्जाचा हात नव्हता पकडला, तर स्वतःचाच हात पकडला होता. आणि हे आय लव्ह यू वगैरे म्हणणं हे सगळं त्याचं स्वप्न होतं. तर ऊर्जा त्याला समजावून सांगते, मी ना रोज ही खारी खायला येते. ही खारी आणि चहा खाल्ला ना की मला अशी एनर्जी येते, भूकच लागत नाही. शौर्य तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. ऊर्जा ही खारी खाते आणि या चहावाल्याला म्हणते, तुला कुणी काही त्रास दिला ना तर मला नक्की सांग. हा चहावाला हो म्हणतो. आणि ऊर्जा आपल्या केसचा विचार करत असते, तर शौर्य हा आपल्या जमलेल्या साखरपुड्याचा विचार करत असतो. आणि पाहता पाहता रात्र होते आणि विजया ही कुमुदिनीला तिची औषधं द्यायला आलेली असते. आणि कुमुदिनीला सांगते की आज तीर्था आणि शौर्य या दोघांचा साखरपुडा जमलाय. हे ऐकून आईसाहेब खूप चिडते आणि विजयाला विचारते, मी घरात नव्हते तरीसुद्धा हर्षवर्धनने एवढा मोठा निर्णय घेतला का? तर विजया सांगते, मग आता काय करणार? शिर्के साहेब घरी आले होते आणि ते काही ऐकायला तयारच नव्हते. लवकरात लवकर हे दोन्ही साखरपुडे व्हावेत अशी त्यांचीच इच्छा होती. तर कुमुदिनी म्हणते, त्यांची इच्छा असेल, पण आपली ही इच्छा असायला हवी ना. मी नव्हते तरी तुम्ही हा निर्णय घेतला. तेव्हा विजया म्हणते, आमच्याकडे दुसरा कोणता पर्यायच नव्हता. कुमुदिनी म्हणते, ठीक आहे, पण एक गोष्ट बरी झाली. पद्मा गेल्यानंतर तुम्हाला कमीत कमी माझी औषधं आणि औषधाच्या वेळा तरी समजल्या, नाहीतर तुम्हाला ते सुद्धा माहीत नव्हतं. विजयाला समजतं की आईने आपल्याला टोमणा मारलाय. ती तोंड वाकडं करते आणि तेथून निघून जाते. पण ती गेल्यानंतर तेवढ्यात तिथे शौर्य येतो. शौर्य हा चांगलाच खुश असतो आणि विचारतो, आजी आता सांग ना, तुला ऊर्जा आवडली की नाही? तर आजी त्याला विचारते, मी तुला ते नक्कीच सांगते, पण त्याच्या आधी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. शौर्य विचारतो, कोणता प्रश्न? तर आजी त्याला म्हणते, तुझ्या साखरपुड्याची शॉपिंग करायला कधी जायचं? हे ऐकून शौर्याला जबर धक्काच बसतो. तेव्हा आजी त्याला सांगते, तू मला नाही सांगितलं, पण मला हे कळलंय. तुझा आणि अर्पिताचा साखरपुडा ठरलाय, त्याचं तू काय करणार आहेस? शौर्याला काय उत्तर द्यावं हेच समजत नाही. तो गप्प बसतो. आजी त्याला म्हणते, शौर्य दुसरा कोणताही विचार करण्याआधी मला तुझ्याकडून सगळं जाणून घ्यायचंय. तुझं ऊर्जाबद्दल काय मत आहे? शौर्य म्हणतो, नाही आजी, तसं काही नाहीये. आजी म्हणते, मग ठीक आहे ना, आपण तुझ्या साखरपुड्याच्या शॉपिंगला जाऊया. तुझा आणि अर्पिताचा साखरपुडा हा लवकरच होणार आहे. शौर्य खूप टेन्शनमध्ये येतो. आजी त्याला विचारते, शौर्य मला खरं खरं सांग, तुझं अर्पितावर प्रेम आहे का? तुला तिच्याशी लग्न करायचंय का? शौर्य विचार करतो आणि सांगतो, नाही आजी, माझं तिच्यावर प्रेम नाहीये, माझं तर ऊर्जावर प्रेम आहे. हे ऐकून आजी खूप खुश होते आणि म्हणते, शौर्य जेव्हा मी तुझ्यासमोर तिला भेटले ना, मला तेव्हाच कळलं, तुझ्या डोळ्यात हे स्पष्ट दिसत होतं की तू तिच्यावर प्रेम करतो. पण एक खरं सांगू का, तिचं तुझ्यावर प्रेम नाहीये. हे ऐकून शौर्याला वाईट वाटतं, पण शौर्याला हे सुद्धा हे कुठेतरी माहीत असतं. शौर्य आजीला विचारतो, आजी पण असं का असेल, तिचं माझ्यावर प्रेम का नाहीये? तर आजी त्याला समजावून सांगते, शौर्य हे काही गरजेचं नाहीये की दोन व्यक्ती एकाच वेळेस एकमेकांच्या प्रेमात पडायला हवेत. तर कधी कधी एखाद्या व्यक्तीला प्रेम लवकर होतं आणि दुसऱ्या व्यक्तीला प्रेम नंतर होतं. पण प्रेमाने प्रेम जिंकता येतं. तुझं ऊर्जावर प्रेम आहे ना, तर तू ऊर्जाचं प्रेम जिंकू शकतो. शौर्य विचारतो, आजी प्रेमाने प्रेम कसं जिंकायचं? तर आजी त्याला समजावून सांगते, प्रेमाने प्रेम कसं जिंकायचं याचं एक सोपं उत्तर आहे. ऊर्जाला ज्या गोष्टी आवडतात
तिला जे काही हवंय ते सगळं तू तिला द्यायचं, तिच्यासाठी तिच्या सगळ्या आवडीच्या गोष्टी करायच्या. मग तिला तुझ्या प्रेमाची जाणीव होईल आणि हळूहळू ती सुद्धा तुझ्या प्रेमामध्ये पडेल. हे उत्तर ऐकून शौर्य खूप खुश होतो आणि म्हणतो, ठीक आहे आजी, मी असंच करेल आणि माझ्या प्रेमाने ऊर्जाचं प्रेम जिंकेल. पण या साखरपुड्याचं काय करायचं? जो साखरपुडा बाबांनी जुळवलाय, मला हेच कळत नाहीये की बाबांना असं वाटतं की विक्रांत हा इनोसंट आहे, त्याने कोणता गुन्हा केलेला नाहीये, त्यामुळे तीर्था आणि विक्रांतचा साखरपुडा जुळवणं त्यांच्यासाठी योग्य असेल. पण माझ्या आणि अर्पिताच्या साखरपुड्याची एवढी काय घाई आहे? त्यांनी माझा साखरपुडा का जुळवलाय? तर आजी म्हणते, तू त्याची काळजी करू नको, ते सगळं माझ्यावर सोड, मी सगळं काही पाहते, तुमच्या दोघांचा साखरपुडा होणार नाही. हे ऐकून शौर्याला खूप आनंद होतो आणि तो आजीला घट्ट मिठी मारतो. आता आजी शौर्य आणि अर्पिताचा साखरपुडा कसा मोडणार आहे हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर इकडे ऊर्जा ही घरी पोहोचते आणि तिला पाहून मंग्या हा खूप चिडलेला असतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मंग्यासुद्धा ऊर्जावर प्रेम करतो आणि मंग्याला आता समजलंय की ऊर्जा आणि शौर्य एकमेकांना भेटताय, त्यामुळे तो तिच्यावर चिडलेला असतो आणि विचारतो, तुझी ही बाईक परत आली ना, पण तू तर आपल्या जाधव काकवानावर खोटा आरोप लावला, उगाच त्यांच्यावर बिल फाडलं. तर ऊर्जा म्हणते, मंग्या तू एवढा का चिडलाय? तर मंग्या म्हणतो, कारण तुला आता तो शौर्य जास्त महत्त्वाचा झालाय ना, तू माझ्यापेक्षा जास्त त्याला भेटतेस, त्याच्याशी बोलते, त्याची मदत घेते. तर ती त्याला समजावून सांगते, अरे शौर्य माझा मित्र आहे, जसा तू माझा मित्र आहे तसा तो सुद्धा माझा मित्र आहे, आणि जर त्याने माझी मदत केली तर काय फरक पडतो? मंग्या चिडून म्हणतो, मी तुझा किती वर्षापासूनचा मित्र आहे आणि तो काल परवा भेटलेला मित्र, म्हणजे आम्ही दोघे सारखे झालो का? जसा तू माझा मित्र तसा तो मित्र, असं बोलायला. तर ऊर्जा म्हणते, मला कळतच नाहीये तू एवढा का चिडतोय, तो वकील आहे ना, तो मला माझ्या केसमध्ये मदत करतोय. तर मंग्या उत्तर देतो, मग मी नाही का मदत करत, मी सुद्धा तुला मदत करतो ना, तू माझी मदत माग. तर ऊर्जा म्हणते, अरे पण तो वकील आहे, माझ्या प्रोफेशनबद्दल मी तुझ्याशी काय बोलणार, मी त्याचीच मदत मागणार ना. पण मंग्याला खूप राग आलेला असतो. मंग्या चिडून विचारतो, ही तुझी जुनी स्कूटर त्यानेच चोरली होती ना? तर ऊर्जा सांगते, नाही मंग्या, तसं नाहीये, ही स्कूटर त्याने नव्हती चोरली, तर घरामध्ये पैशांची थोडी गरज होती, म्हणून आईने ही स्कूटर विकली होती आणि मग शौर्याने ही स्कूटर परत मिळवली आणि रिपेअर करून आणली. मंग्या चिडून म्हणतो, म्हणजे घरात पैशांची अडचण होती तरी तू मला सांगितलं नाही, याचा अर्थ तुला आता माझी मैत्री नकोय, तुला फक्त त्या शौर्याची मैत्री हवीये, दिवसभर त्याच्याबरोबर फिरतेस, चहा खारी खातेस, हा मंग्या कुठे काय आहे तुला काहीच देणं घेणं नाहीये. ऊर्जाला कळतच नाही की मंग्या इतका का चिडलाय आणि असं का बोलतोय, परंतु मंग्याचं सुद्धा ऊर्जावर प्रेम आहे आणि तो ऊर्जावर हक्क दाखवतोय. शौर्य हा तिच्या आयुष्यात आल्यापासून तो शौर्यावर जळतोय हे ऊर्जाला काही कळतच नाही आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आणि आता ऊर्जा ही तयार झाली आहे, तिला हळूहळू पुरावे सुद्धा मिळत आहे आणि हर्षवर्धन समोर ती खंबीरपणे उभी राहील आणि हर्षवर्धनला नक्की हरवणार असंच वाटतंय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा ऊर्जा आणि शौर्य कर्नल पाटेकरांच्या घरी जातील तेव्हा त्यांना कर्नल पाटेकर आपल्या घरातील CCTV फुटेज दाखवतील आणि या CCTV फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत असेल, जेव्हा पद्मा ही विक्रांतच्या घरातून बाहेर पळाली होती तेव्हा तिची अवस्था खूप बिकट होती, ती जखमी होती, तिचे कपडे फाटलेले होते आणि विक्रांत आणि त्याचे 4ही मित्र पद्माचा पाठलाग करत होते, पद्माला पकडण्याचा प्रयत्न करत होते. हे स्पष्टपणे दिसत असेल, त्यामुळे ऊर्जा आणि शौर्य खूप खुश होतील की आपल्याला एक मोठा पुरावा सापडलाय. कारण पहिल्या हिअरिंगला हर्षवर्धनने कोर्टात हे सिद्ध केलं होतं की पद्मा ही जेव्हा घरातून बाहेर पडली तेव्हा तिच्या मित्रांनी, विक्रांतच्या मित्रांनी तिचा पाठलाग केला नव्हता, पद्माचे कपडे फाटलेले नव्हते आणि पद्मा ही नॉर्मल घराबाहेर गेली होती, धावत पळत घराबाहेर गेली नव्हती, हे त्याने सिद्ध केलंय. पण आता या CCTV फुटेजच्या मदतीने ऊर्जा हे कोर्टात सिद्ध करू शकते की हर्षवर्धनने खोटे साक्षी पुरावे सादर केले आहेत, हर्षवर्धन खोटारडा आहे आणि विक्रांत आणि त्याच्या मित्रांनीच पद्माचा विनयभंग केलाय आणि हे तिला सिद्ध करणं खूपच सोपं जाणार आहे. त्यामुळे हे दोघे खुश होतील आणि
तेव्हा शौर्य हा काही कामासाठी किंवा फोनवर बोलण्यासाठी घराबाहेर येईल, कर्नल पाटेकरांच्या घराबाहेर, आणि तेवढ्यात त्याला चक्क भजन दिसणार. हर्षवर्धनने भजनला सांगितलंय की शिर्केंच्या बंगल्याच्या आसपास कोठे CCTV कॅमेरा आहे का ते चेक कर. त्यामुळे भजन हे चेक करायला आलेला असेल आणि त्याला पाहून शौर्य चांगलाच घाबरणार की आता हा भजन काय करणार आहे, आणि त्याने जर ऊर्जा आणि मला येथे पाहिलं तर खूप मोठा गोंधळ होईल आणि तो लपण्याचा प्रयत्न करेल. मग त्याला आता लपता येईल का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. जर भजनने या दोघांना पाहिलं तर तो हर्षवर्धनला खबर करेल आणि ऊर्जाच्या हातून एवढा मोठा पुरावा निसटण्याची सुद्धा शक्यता आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते ना, हे नवीन नवीन ट्विस्ट आवडताय ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.